मित्रांनो, आपल्या सोबत मॅडम आहेत आणि मॅडम अनेक वर्षापासून या ठिकाणी या मेळाव्यामध्ये सहभागी होत असतात आणि विद्यार्थिनींना सुद्धा त्यांनी आणलेलं आहे. कशासाठी आणलेलं आहे की काय अनुभव, इथे तो अनुभव या ठिकाणी विद्यार्थिनी घेऊन जाणार आहेत. शालेय जीवनामध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी वागावं, शिस्तीमध्ये राहावं, हा एक प्रकार या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतोय. मॅडम, आपलं नाव? संध्या मुकेश काळे. अच्छा, कोणती शाळा आहे? सहकार विद्या मंदिर डोंगरखंडा. काय वाटतंय तुम्हाला आज या ठिकाणी घाटबोरी परिसरामध्ये हे जंगल वातावरण आहे आणि 3 दिवसीय या ठिकाणी मुक्कामी आपण आहात? आम्हाला वाटतच नाहीये जंगल आहे म्हणून. नाही, पण तरी पण तुम्ही शिक्षण अभ्यास विद्यार्थ्यांना या ठिकाणी जो बोजा या ठिकाणी अभ्यासाचा झालेला आहे तो ताण कमी करण्यासाठी आणलेला आहे. हो, ताण कमी झाला पाहिजे म्हणून आणि ते रिफ्रेश झाले पाहिजे थोडे, याच्यातून त्यांना काहीतरी नवीन शिकायला पण मिळतं म्हणून त्याच्यासाठी. कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आज? त्यांनी तंबूच हे केलं निरीक्षणासाठी, त्यांचा म्हणजे निरीक्षण करायला आले होते पाहुणे. आणखी प्रात्यक्षिके, संचलन, म्हणजे त्याच्यात त्यांनी भरपूर प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे सादरीकरण केलं. बरं, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना काय संदेश देणार आज? कारण की हे डिजिटलचं युग आहे आणि डिजिटलच्या युगामध्ये भरकटलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी विद्यार्थी वर्ग या ठिकाणी दिसतोय. त्याला कुठेतरी या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर चांगल्या आणण्याची गरज आहे. जे आता आजकाल मोबाईलमुळे मुले बिघडतायत, तर हे स्काउटिंगच्या याच्यातून आपण त्यांना थोडंसं बाहेर नेऊ शकतो. कारण इथे त्यांना 3 दिवस मोबाईल वगैरे काहीच दिसतच नाही, अजिबात त्यांना मोबाईल काही हेच दिसत नाही. जेवण वगैरे त्यांचं इथे जेवणाची वगैरे व्यवस्था खूप छान केलेली आहे. बरं, प्रकृती वगैरे त्यांची विद्यार्थ्यांची त्या संदर्भामध्ये ती पण खूप छान आहे. कारण इथलं वातावरण आणि इथले जे आम्हाला स्काउट गाईड कार्यालयाचे जे आहे, आपले कविता मॅडम, गणेश दादा, शिंगणे सर, आठवले सर यांनी. आपण हे जे लेख वाचवा हा देश घडवा हा जो बोर्ड आहे त्या बोर्ड बद्दल काय आपण संदेश देऊ इच्छिता? आजकाल मुलींसाठी ते खूप महत्वाचं आहे. मुलींसाठीच काय, सगळ्यांसाठीच, की मुलींची संख्या खूप कमी होत चालली आहे, याच्यामुळे आम्ही तो संदेश देतो. बरं, प्रात्यक्षिका माध्यमातून या ठिकाणी काय काय विद्यार्थी या ठिकाणी दाखवणार आहेत आपल्या शाळेमधले? तिथे लेझिम, भोवरा आणि आणखी थोडेसे स्टंट वगैरे तुम्हाला बघायला मिळतीलच. अच्छा, बरं, आज या ठिकाणी हे जे विविध विषय या ठिकाणी आपण शाळेमध्ये घेत आहे, विषय घेत असताना या ठिकाणी काही मुलांना या ठिकाणी डोक्यामध्ये घुसवायला या ठिकाणी उशीर लागतोय, पण त्याच्यावर काही पर्याय या ठिकाणी आपण शाळेच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना काही रुजवणार काय? त्यांना शिकवण्यापेक्षा, अभ्यासक्रम त्यांचा घेण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्षात जेव्हा आपण इथे घेऊन येतो तेव्हा त्यांना कळतं स्काउटिंग गायडिंग काय म्हणून. तोपर्यंत त्यांना काही कळत नसतं. मातृभाषा आणि ही जी इंग्लिश मिडियमचे जे कॉन्व्हेंटचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये फार तफावत या ठिकाणी दिसते, परंतु तरी सुद्धा काही या ठिकाणी मातृभाषा या ठिकाणी कमी पडताना कुठेतरी असं आढळतंय. कारण की कॉन्व्हेंटचे जे विद्यार्थी आहेत तो मातृभाषेकडे या ठिकाणी थोडासा कमी पडतो. काय वाटतं? मला नाही वाटत तसं, कारण इथे दिसतंय ग्राउंडवरची जी भूमिका असते तिथे असं पडताना झाले. तसं तर काही मला अजून अनुभव आलाय नाहीये. अच्छा, परंतु तुमच्या शाळेमध्ये तसं काहीच नाही. पण काय संदेश देऊ इच्छितात? कारण की विद्यार्थ्यांनी कसं या ठिकाणी देश पातळीवर या ठिकाणी चमकवलं गेलं पाहिजे? त्यांनी फक्त आपल्या स्काउटिंग गायडिंग पुरतच नाही, आपल्या स्कूलच्या प्रत्येक मुलांपर्यंत हे पोहोचवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यातून इथून काहीतरी घेऊन गेले पाहिजे चांगल्या गोष्टी. मित्रांनो, हा आहे स्काउट गाईडचा या ठिकाणी प्रयत्न आणि खरोखर आज या ठिकाणी हे जी गरज निर्माण झालेली आहे की कुठेतरी या ठिकाणी आपण आपल्या ज्या सवयी आहेत त्या सवयी सुद्धा या ठिकाणी बदलणं महत्वाच्या आहेत आणि काय अंगीकारायचं आणि काय नाही अंगीकारायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. आपल्यासोबत सर आहेत. सर, आपण काय सांगणार, कसं वाटतंय आपल्याला आजच्या दिनी? खूप छान वाटतंय. तसं तर हा पहिला अनुभव आणि या मेळाव्यासाठी जाण्यासाठी असं खूप उत्साहित असं वाटतंय. विद्यार्थ्यांना काही त्रास वगैरे? नाही, विद्यार्थ्यांना नाही, काही त्रास नाही, एकदम मजेत विद्यार्थी, सर्व मजेत. पालक वर्गांचे काही फोन वगैरे येत असतील? पालक वर्गांचे फोन येतात, विचारणा करतात काय सुरू आहे काय नाही ते सांगतो. आपण ज्या शाळेमध्ये या ठिकाणी ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी काम करतायत त्या शाळेबद्दल दोन शब्द काय सांगणार? कशी आहे शाळा? शाळा ही छान आहे. कुठलीही शाळा असू द्या, कुठलीही शाळा छानच असते. शाळा छान असते, परंतु शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत, शिकवण्याच्या पद्धती या प्रत्येक शिक्षकांच्या वेगवेगळ्या आहेत. जसं की आता
गणिताचे टीचर आहेत त्यांच्या वेगळे आहेत, इंग्लिशवाले वेगळे आहेत. असं प्रत्येक शाळेचे प्रत्येक टीचर हे सगळे वेगवेगळे त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न आपण हा, विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल या गोष्टींचा विचार पूर्ण शिक्षक हे करत असतात. मित्रांनो, हा आहे एक ग्राउंडचा रिपोर्ट आणि आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी थेट भारत स्काउट जिल्हा मेळाव्यातील एक सर्वक्षणी चित्र आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. बंद करा.